अकोला शहरातील शास्त्री स्टेडियमवर 76व्या प्रजासत्ताक दिनाचा शासकीय ध्वजारोहण सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या शुभ हस्ते पार पडला। केंद्र व राज्य शासनाने विविध योजना उपक्रमांद्वारे समाजातील वंचित, गरीब, अनाथ, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला या सर्वांच्या विकासासाठी सर्वसमावेशक विकास प्रक्रियेला गती दिली आहे, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी या प्रसंगी व्यासपीठावरून बोलताना केले। पालकमंत्री नामदार फुंडकर यांच्या हस्ते ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत, राज्यगीत व पोलिसांचे पथसंचलन झाले। त्यानंतर पालकमंत्र्यांनी नागरिकांना संबोधित केले। या ध्वजारोहण सोहळ्यासाठी आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी, पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, महाबीचे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर, महापालिका आयुक्त सुनील लहाने, माजी आमदार वसंतराव खोटरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळसह कॅमेरामन नरेंद्र वाढवणकर, अकोला। 7.5 दशकांच्या प्रवासात देशाने जगभरात प्रगतीचे कीर्तिमान मानदंड निर्माण केले आहेत। समाजातील वंचित, गरीब, अनाथ, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला या सर्वांच्या विकासासाठी सर्वसमावेशक विकास प्रक्रियेला शासनाने गती दिली आहे। महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 100 दिवसात प्राधान्याने पूर्ण करावयाच्या कामांसाठी दैनंदिन जीवन सुकर करण्यासाठी प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न होत आहे। अकोला जिल्ह्यातही जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील कार्यालयांकडून हा कार्यक्रम प्रभावीपणे राबवला जात आहे। संकेतस्थळ अद्ययावतीकरण, ईज ऑफ तक्रार निवारण प्रणाली, आवश्यक सुविधा, अभ्यंतरांना आवश्यक सोयी सुविधा, माहिती सहज मिळण्याची सोय आदींमुळे नागरिकांना प्रभावी सेवा मिळणार आहे। सामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून 23 मधील खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक अर्थसहाय्य अंतर्गत 1,71,921 शेतकऱ्यांना 97,40,00,000 रुपये अनुदान वितरित करण्यात आले। मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेत जिल्ह्यात 164 शेतकरी व 767 शेतकऱ्यांना 26,80,00,000 भरपाई देण्यात आली। खरीप 2024 मध्ये 4,33,007 व यंत्रांसाठी 2,99,00,000 रुपये अनुदान देण्यात आले आहे। कोकणा अंतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात 484 गावे समाविष्ट आहेत। 2.5 वर्षात रस्त्यांची 895 कोटी किमतीची कामे मंजूर करण्यात आली, त्यापैकी 91 कामे पूर्ण झाली आहेत। 309 बाबासाहेब आंबेडकर भवन, मूर्तिजापूर येथे नवीन न्यायालयीन इमारत, अकोला येथे नवीन कौटुंबिक न्यायालय इमारत, अकोला येथे डाकी रेल्वे उड्डाणपूल या महत्त्वपूर्ण इमारतींचा समावेश आहे। आगामी काळात शासकीय वैद्यकीय रुग्णालयाची येथील बाह्य इमारत, नवीन वॉर्ड इमारत निर्माण होणार आहे। हायब्रिड एन्युटी टप्पा 1 क्षमतेच्या सांस्कृतिक सभागृहाच्या अंतर्गत सजावटीचे काम प्रगतीपथावर आहे। अकोल्याची सांस्कृतिक समृद्धी वाढवणारे हे भवन ठरेल। महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत एकूण 54.87 कोटी निधीतून आतापर्यंत 17,96,795 मनुष्य दिन निर्मिती करण्यात आली। त्यातून 51,595 कुटुंबांना प्रगतीपथावर आहे। जिल्ह्यातील 523 गावांचा समावेश असलेल्या विविध 15 प्रादेशिक तांडा विकास योजनेत 2 कोटी रुपये निधीला मान्यता देण्यात आली। औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या बळकटीकरण करण्यात आले। गतिमान प्रशासन व यही उनकी चाहत है। ऐसे ही स्वतंत्र सैनिक, वीर माता, वीर पत्नी, माजी सैनिक, इनसे जोरदार आपण त्याला पोलीस जिन्होंने एक माउंट कार्मेल हायस्कूल अकोला करतो RJ दिव्या चव्हाण आणि RJ पल्लवी जिल्हा सुंदरगाव पुरस्कार कार्यक्रम आमंत्रित करतो श्री उमेश आटोटे हे मंचावर आमंत्रित करतो। पांडुरंग गावंडे